म्हणजे बाहेर जायचं पाडणं पडणं लढे ते काय नाही आधी वार मग इच्छा होती नाही पण इच्छा नसेल पूर्ण पण तरी पण इच्छा होई नाही आम्ही त्या खाली ते बाया हातला आहेत तिथलं नुकसान नाही सगळं शेतीवर माझ्या शेतात टरबूज लागवड केली होती. क्षेत्र हे 2 एकर होतं. त्याच्यात गारपीट आणि वादळी पाऊस पाणी वारा असल्यामुळे सगळं शेताचं नुकसान झालं. जे पीक होतं ते जर निष्णापूर झालं पाण्यामुळे किंवा गारपीट. किती दिवसात निघणार होते ते टरबूज? माझं टरबूज फक्त मोजून 10 ते 15 दिवस लागणार होते. किती खर्च झालेला आहे त्याचा? माझ्या क्षेत्राला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च झाला होता. अच्छा, म्हणजे त्या पंचनामा वगैरे झाला आहे का? पंचनामा करायला आले ते पाहून गेले. माझा त्याच शेतात परत टरबूजचं रोप लागवड केली का? हो, आता पर्याय दुसरा नव्हता म्हणून आम्ही नवीन रोप आणलं आणि ते बीजरोपण केलं. अच्छा, 1 ते 1.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. हो, तर शासनाकडनं काय अपेक्षा आपली? शासनाने काय त्यांनी आपली सांगतो आमची इच्छा आहे. अच्छा, जास्त म्हणजे जेवढा खर्च लागलेला तेवढा हो, त्यांनी मोबदला म्हणून त्यांनी नुकसान भरपाई द्यावी बाबा. द्यावी. म्हणजे शेतकरी कुठंतरी अडचणीतून बाहेर निघेल बाहेर निघेल. आणि सगळं उचलचे भाड्याचे शेती असं अच्छा, व्यापारी पण औषधी बियाणे उधार मागावे लागतात.